Dear student, in the last lecture we have seen stem cell. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी स्टेम सेल विषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर स्टेम सेल रिसर्च, मूलपेशी संशोधन हे आपण पाहिले. त्याच्यानंतर असताना काही स्टेम सेल जे आहे तर त्या स्टेम सेलचा असताना जो काही सोर्स जो आहे, स्रोत जो आहे, तर त्या स्रोतानुसार स्टेम सेल जे आहे तर त्या स्टेम सेलचे दोन भाग त्या ठिकाणी आपण पाहिलेले, प्रकार त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यामध्ये पाहिले आपण एम्ब्रायोनिक स्टेम सेल आणि दुसरा पाहिला आपण त्या ठिकाणी ऍडल्ट स्टेम सेल, म्हणजे भ्रूणीय अशा प्रकारच्या मूलपेशी आणि प्रौढ किंवा वयस्क अशा प्रकारच्या मूलपेशी. त्याच्यानंतर आपण असणारे जे काही स्टेम सेल जे आहे तर त्या स्टेम सेलचे युजेस त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये आपण रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे पुनर्जीवन असणारे जे काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये सेल थेरपीसाठी त्या ठिकाणी असणारे जे काही मूलपेशी जे आहे तर त्या मूलपेशींचा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे अवयव प्रत्यारोपण जे आहे तर याच्यामध्ये सुद्धा असणारे जे काही मूलऊती जे आहे तर त्या मूलऊतींचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे त्या ठिकाणी अवयव प्रत्यारोपण जे आहे तर त्या अवयव प्रत्यारोपणाविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण असणारे जे काही ऑर्गन अँड बॉडी डोनेशन म्हणजे अवयव आणि देहदान याच्याविषयीची माहिती पाहिली की ज्याच्यावर त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. त्याच्यानंतर शेवटी आपण त्या ठिकाणी असणारे जे काही दान करण्यायोग्य असणारे जे काही अवयव जे आहेत तर त्या अवयवामध्ये हृदय असेल, स्वादुपिंड असेल, त्याच्यानंतर मूत्रपिंड असेल, त्वचा असेल, हाडं असतील, यकृत असेल, फुफ्फुस असेल, डोळे असेल, हे जे काही अवयव जे आहे तर त्या अवयवांचं असणारे जे काही दान जे आहे तर ते दान आपण त्या ठिकाणी करू शकतो. याच्यानंतर पुढे पान नंबर 91वर त्या ठिकाणी रिकॉल ए लिटल थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी आठवायला सांगितलं आणि त्याच्यामधला पहिलाच प्रश्न आहे की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान म्हणजे काय. यातला 9वीला आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. आता या ठिकाणी मार्च 2019ला सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. की जैव तंत्रज्ञान म्हणजे काय. द टेक्निक ऑफ काय सांगितले, टेक्निक ऑफ ब्रिंगिंग अबाउट द इम्प्रुव्हमेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड बाय हायब्रिडायझेशन फॉर द वेलफेअर ऑफ द ह्युमन बीइंग इज कॉल्ड बायोटेक्नॉलॉजी. जैव तंत्रज्ञान म्हणजे काय तर असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करणं, त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या असणारे जे काही जीन्स जे आहेत तर त्या जीन्समध्ये त्या ठिकाणी बदल करणं किंवा त्या ठिकाणी संकर करणं की जेणेकरून मानवजात जे आहे तर त्या मानव जातीचं काय होईल तर त्या ठिकाणी कल्याण होईल. त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आपण त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी त्यांची काही बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर ती बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. काय सांगता येईल, द टेक्नॉलॉजी of bringing about इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर सुधारणा कोणामध्ये तर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय आर्टिफिशियल genetic changes and by hybridization म्हणजे काय तर संकर करणे. आता हा संकर कशासाठी करायचा आहे, फॉर द वेलफेअर म्हणजे कल्याण. कोणाचं कल्याण तर वेलफेअर ऑफ ह्युमन बीइंग, मानवजात जे आहे तर त्या मानवजातीच्या कल्याणासाठी. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले तर बायोटेक्नॉलॉजी. काय म्हटलेले, बायोटेक्नॉलॉजी त्याला त्या ठिकाणी म्हटले. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन त्या ठिकाणी सांगता येते. त्याच्यानंतर पुढे सेकंड क्वेश्चन आहे की इन विच फील्ड द बायोटेक्नॉलॉजी हॅज बीन युजफुल. जैव तंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी झाला.
काय सांगता येईल की बायोटेक्नॉलॉजी कॅन बी युज्ड इन द फील्ड ऑफ द ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, मेडिकल फील्ड, डायग्नोसिस ऑफ डिसीज एक्सेट्रा. जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा वापर आपण त्या ठिकाणी असणारं जे काही शेतीशास्त्र असेल, हॉर्टिकल्चर याच्यामध्ये विविध अशा प्रकारची कलमं केली जातात त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मेडिकल फील्ड म्हणजे आपलं वैद्यकीय शास्त्र असेल, विविध अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांचं डायग्नोसिस करायचे, निदान त्या ठिकाणी करायचे, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, जैव तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. बायोटेक्नॉलॉजी इज युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ द कॅश क्रॉप, improvements in the varieties of the cash crop, increasing in abilities of the plants to withstand environmental stresses, vaccine production, early diagnosis of the congenital diseases, organ transplantation, cancer research, production of artificial skins, cartilage, etc. in laboratories. या ठिकाणी जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा वापर करून कॅश क्रॉप नगदी पिकं जे आहे तर त्या नगदी पिकांचं असणारं जे काही उत्पादन जे आहे तर त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी, त्याच्यानंतर असणारे जे काही विविध अशा प्रकारची जी काही नगदी पिकं जी आहेत तर त्या नगदी पिकांमध्ये सुधारणा करण्यासाठी, त्याच्याबरोबर असणारे जे काही पर्यावरणीय असणारे जे काही ताणतणाव जे आहेत, कमी पाणी असेल, दुष्काळ असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जगू शकतील अशा प्रकारच्या असणाऱ्या काही वनस्पतींच्या प्रजाती जाती त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी, काय असणार ते काही कॉन्स्टिट्युशनल डिसीज जे आहे तर त्याचं निदान जे आहे तर ते निदान त्या ठिकाणी करण्यासाठी, अवयव प्रत्यारोपण जे आहे तर त्या अवयव प्रत्यारोपणामध्ये, कॅन्सर रिसर्चमध्ये, कृत्रिम अशा प्रकारची त्वचा त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी, कार्टिलेज त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी, अस्थि निर्माण करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. इट इन्क्लूड्स द टेक्निक ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलेले की जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा टिश्यू कल्चर, ऊती संरोप जो आहे तर किंवा ऊती संवर्धन याचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. हे आपण 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले. तिसरा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला पहा, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ॲग्रिकल्चर अँड अदर रिलेटेड फील्ड्स. जैव तंत्रज्ञानाचा शेती असेल किंवा त्या अनुषंगाने इतर असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांवर काय परिणाम त्या ठिकाणी होतो. पण थोडक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की नॅचरल कॅरेक्टर्स ऑफ सम स्पेसीज मे नॉट हॅव युजफुल फीचर्स. आपल्याकडे नैसर्गिक असणाऱ्या काही असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होत नाही. आता उपयोग होत नाही म्हणजे काही असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्यांना त्या ठिकाणी कमी पाणी लागतं, काहींना त्या ठिकाणी जास्त पाणी लागतं, काहींना त्या ठिकाणी किडीचा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रादुर्भाव जो आहे तर तो प्रादुर्भाव त्या ठिकाणी होताना दिसतो. सम ऑफ द कॅरेक्टर्स मे बी डिटोरियस. तर त्याच्यामध्ये काही असणारे काही लक्षणं जे आहेत तर ती लक्षणं काय होताना दिसतात, त्यांचा ह्रास जो आहे तर तो ह्रास त्या ठिकाणी होताना दिसतो. इन ऑर्डर टू अवॉइड सच व्हरायटीज GMO जेनेटिकली मॉडिफाईड अशा प्रकारचे असणारे काही GMO असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आर क्रिएटेड. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रजाती त्या ठिकाणी तयार केले जातात. जनुकामध्ये त्यांच्या असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी ते जे असणारे जे काही कॉर्प जे आहे, पीक जे आहे तर त्या पिकाचा असणारा जो काही DNA जो आहे तर त्या DNA मध्ये त्या ठिकाणी असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी केला जातो. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी बदल केला जातो याच्याविषयी आपण 9वीला त्या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. पाहता याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान. यू हॅव स्टडीड इन द अर्लियर क्लास that biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in the organism for the human welfare. यात 9वीला आपण पाहिलं की मानवाचा असणारा तो काही फायदा जो आहे तर त्या मानवाच्या फायद्याच्या दृष्टीनं सजीव जे आहे तर त्या सजीवांमध्ये आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस म्हणजे सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय अशा प्रकारचे असणारे काही बदल आणि हायब्रिडायझेशन म्हणजे संकर त्या ठिकाणी घडवून सुधारणा करण्याला त्या ठिकाणी आपण जैव तंत्रज्ञान त्या ठिकाणी म्हटलेलं आहे असं आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिले. व्हेरियस ब्रँचेस ऑफ सायन्स लाईक सायटोलॉजी, बायोकेमिस्ट्री,
मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग आर इन्क्लुडेड इन बायोटेक्नॉलॉजी. आता हे जे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानामध्ये सायटॉलॉजी, आपलं नावच त्या ठिकाणी आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आता सेल बायोलॉजी तिलाच आपण त्या ठिकाणी सायटॉलॉजी म्हटलेलं, म्हणजे त्या ठिकाणी पेशीशास्त्र. त्याच्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी. आता हे जे काही मॉलिक्युलर बायोलॉजी जे आहे तर त्या मॉलिक्युलर बायोलॉजीला म्हटलं आपण रेणुकीय जीवशास्त्र. त्याच्यानंतर पुढे दिलेले जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग जे आहे तर ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले जनुकीय अभियांत्रिकी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेले की सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या ज्या काही शाखा ज्या आहेत बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला आपण काय म्हणू जैव रसायनशास्त्र. म्हणजे जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र असेल, सूक्ष्मजीवशास्त्र असेल, जैव रसायनशास्त्र असेल, रेणुकीय जीवशास्त्र असेल किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग, जनुकीय अभियांत्रिकी या ज्या काही विज्ञानाच्या ज्या काही विविध शाखा ज्या आहेत तर त्या विविध शाखेंचा त्याच्यामध्ये समावेश त्या ठिकाणी होता. देअर इज कन्सिडरेबल प्रोग्रेस मेनली इन द फील्ड ऑफ द ऍग्रिकल्चर अँड फार्मसी ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. हे जे काही जैव असणारे जे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा मुख्यत्वे करून असणारे जे काही ऍग्रिकल्चर शेती असेल किंवा फार्मसी औषध निर्माण शास्त्रामुळे याच्या वापरामुळे बरीचशी असणारी जी काही प्रगती जी आहे तर ती प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. न्यू एक्सपेरिमेंट्स आर बिईंग परफॉर्म्ड फॉर इम्प्रूव्हिंग द ऍग्रिकल्चर. आणि याच्यामुळे काय झालेलं आहे की सर्वसाधारणपणे शेती जी आहे तर त्या शेतीमधून वाढीव उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळावं किंवा नवनवीन अशा प्रकारचे असणारे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी केले. इन फार्मसी experiments for the production of the antibodies, vitamins and hormones like insulin have been successful. जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी औषधशास्त्र जे आहे तर त्या औषधशास्त्रामध्ये अँटीबॉडीज म्हणजे प्रतिजैवक, व्हिटॅमिन्स जीवनसत्व असेल किंवा इन्सुलिन यासारखे असताना जे काही संप्रेरक जे आहे तर त्या संप्रेरकाच्या उत्पादनासाठी प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी झाले. हाय क्लास व्हरायटी ऑफ द कॉर्न हॅव बीन डेव्हलप्ड थ्रू द टेक्निक्स ऑफ द टिश्यू कल्चर. ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध अशा प्रकारच्या प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी विकसित त्या ठिकाणी केल्या. आता पुढे आपल्याला पाहिजे बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोइंग मेन एरिया. म्हणजे जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानामध्ये पुढील बाबी जे आहे तर त्या पुढील बाबींचा त्या ठिकाणी समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी होताना दिसतो. पहिलं आपल्याला दिलेले की यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ द मायक्रोब्यूज लाईक योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम द मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम द मोलासेस. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या असणाऱ्या ज्या काही विविध असणाऱ्या ज्या काही ॲबिलिटीज ज्या आहेत क्षमता ज्या आहेत तर त्या क्षमतांचा वापर करा. आता याचा वापर आपण कुठे केलेला आहे योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क. काय सांगितलेले की योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क. दूध जे आहे तर त्या दुधापासून दह्याचं उत्पादन करण्यासाठी आपण सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतेचा त्या ठिकाणी वापर करतो. त्याच्यानंतर अल्कोहोल फ्रॉम मोलासेस. मळी जी आहे तर त्या मळीपासून आपण काय करता नसतोय तर त्या ठिकाणी मद्य जे आहे तर ते मद्य त्या ठिकाणी निर्माण करतात. दुसरं आपल्याला सांगितलंय यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल. काय सांगितले यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ सेल म्हणजे असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर त्या ठिकाणी करा. उदाहरणार्थ पहा की प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज अँड व्हॅक्सिन एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ द स्पेसिफिक सेल. विशिष्ट असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींद्वारे प्रतिजैवक किंवा असणाऱ्या जे काही व्हॅक्सिन लशी ज्या आहेत तर त्या लशींची निर्मिती त्या ठिकाणी करा. आणि तिसरं आपल्याला सांगितलं यूज ऑफ
बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन्स इन द ह्युमन वेलफेअर. डीएनएची असणारे जे काही DNA असेल, प्रथिन असेल, यासारखे असणारे जे काही बायोमॉलिक्युल्स, जैव रेणू जे आहेत तर त्या जैव रेणूंचा मानवी फायदा जो आहे तर त्या मानवी फायद्यासाठी उपयोग त्या ठिकाणी करा. चौथा आपल्याला सांगितलंय डेव्हलपमेंट्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ द डिझायर क्वालिटी मे बी जीन मॅनिप्युलेशन. आता काय सांगितलं की आता जेनेटिक मॅनिप्युलेशन. आता जेनेटिक मॅनिप्युलेशन म्हणजे काही जनुकीय बदल, म्हणजे जनुकीय बदल घडून काय केलं तर हवे ते असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्माच्या वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा विविध असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची निर्मिती त्या ठिकाणी करता येईल. उदाहरणार्थ प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ द जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. काय सांगितलं की जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडून आणून त्यांना मानवी वाढीचे असणारे जे काही संप्रेरक जे आहेत तर ती संप्रेरक निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडले. आणि पाचवं आपल्याला सांगितलंय यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स. काय सांगितले यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स. म्हणजे सर्वसाधारणपणे गैरजनुकीय असणारे जे काही जैव तंत्रज्ञान त्याला म्हटलेलं कोणी नॉन जेनेटिक टेक्निक्स. आणि दुसरं आपल्याला सांगितलं की गैरजनुकीय असणारे जे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर याच्या साह्यानं संपूर्ण असणारे जे काही पेशी असतील, ऊती असतील तर या त्या ठिकाणी काय केलं जातात निर्माण त्या ठिकाणी केले जातात. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ द आयदर सेल ऑर टिश्यू. म्हणजे सर्वसाधारणपणे गैरजनुकीय जैव तंत्रज्ञान जे आहे तर याच्या साह्याने संपूर्ण पेशी किंवा ऊती जे आहे तर त्या ऊतींचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. फॉर एक्झाम्पल टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स. या ठिकाणी आपण पाहिले की ऊती संवर्धन, केळीची रोपं जी आहेत तर ती टिश्यू कल्चरची आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर संकरित असणारे जे काही बियाणं जे आहेत तर त्या बियाणांची निर्मिती याच्यासाठी काय केलेलं आहे म्हणजे जैव तंत्रज्ञानाचा या बाबीमध्ये त्या ठिकाणी समावेश आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला पाहिजे बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. काय सांगितले बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचे असणारे काही फायदे जे आहेत तर ते फायदे आपल्याला पाहिजे. काय सांगितले पहिला फायदा इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर यील्ड इररेस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन ऑफ द कॉर्प लँड एरिया. जैव तंत्रज्ञानाचा काय फायदा झालेला आहे की पृथ्वीवरील असणारी जी काही शेत जमीन जी आहे तर त्या शेत जमिनीला क्षेत्र मर्यादा आहे. जमिनीचं क्षेत्र काही त्या ठिकाणी पृथ्वीवरचं त्या ठिकाणी वाढू शकत नाही. आणि याच्यामुळं काय सांगितलं पर हेक्टर म्हणजे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणं जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानामुळे काय झालेले शक्य त्या ठिकाणी. पुढे दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगितले की एक्सपेन्स ऑन द डिसीज कंट्रोल हॅव मिनिमाइज सिन्स डेव्हलपमेंट ऑफ द रेजिस्टन्स व्हरायटीज. रोग प्रतिकारक असणारे जे काही वांजे आहेत उदाहरणार्थ बीटी कपाशी त्यांची जाहिरात तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल. बीटी कपाशीचं असणारे जे काही बियाणं जे आहेत तर ते त्याला त्या ठिकाणी कमीत कमी त्या ठिकाणी कीड त्या ठिकाणी राहतात. म्हणजे रोग प्रतिकारक अशा प्रकारचे वाण त्या ठिकाणी तयार झाल्यामुळं रोग नियंत्रण जे आहे तर त्या रोग नियंत्रणावर होणारा जो काही खर्च जो आहे तर तो खर्च जैव तंत्रज्ञानामुळे त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. तिसरं आपल्याला दिलेले ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ द फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज यील्ड पर ॲनम हॅज बीन इन्क्रीज. लवकरात लवकर आपलं जे काय असणारे जे काही फळझाड जे आहे तर त्या फळझाडाला फळधारणा होणाऱ्या ज्या काही जाती जे आहेत तर त्या जाती त्या ठिकाणी तयार झाल्या आणि याच्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणं त्या ठिकाणी शक्य झाले. उदाहरणार्थ नारळाचं झाड असेल
किंवा असणारं जे काय आंब्याचं झाड, याला त्या ठिकाणी लवकरात लवकर फळधारणा होईल अशा प्रकारच्या जाती त्या ठिकाणी जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या ठिकाणी विकसित केल्यामुळं वर्षाला आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन घेणं त्या ठिकाणी शक्य होतं. चौथं आपल्याला दिलेलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ ट्रेस रेजिस्टन्स व्हरायटीज विच कॅन विस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर, वॉटर ट्रेस, चेंजिंग फर्टिलिटी ऑफ द सॉइल एक्सेट्रा हॅज बिकम पॉसिबल. पहिलं आपल्याला सांगितलं व्हेरिएबल टेम्परेचर म्हणजे बदलतं त्या ठिकाणी तापमान. त्याच्यानंतर वॉटर ट्रेस, पाण्याचं असणारे काही प्रमाण त्या ठिकाणी कमी असेल, दुष्काळी भाग त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय चेंजिंग फर्टिलिटी ऑफ द सॉइल, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणामध्येही तग धरू शकतील अशा प्रकारचे बीज जे आहे तर त्या बीजांच्या वाणांची निर्मिती करणं बायोटेक्नॉलॉजी जे आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीमुळे शक्य त्या ठिकाणी झालेलं आहे. पुढे पेज नंबर 92 वर डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया म्हणजे भारतामधील जैव तंत्रज्ञानाचा विकास. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया had established the National Biotechnology Board in 1982. 1982 साली भारत सरकार जे आहे तर त्या भारत सरकारनं राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळ जे आहे तर त्याची असणारी काही स्थापना जी आहे तर ती स्थापना त्या ठिकाणी केलेली. This board was transformed into the Department of Biotechnology under the Minister of Science and Technology in 1986. 1986 मध्ये हे जे काही मंडळ जे आहे तर त्या मंडळाचं रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणारे जे काही जैव तंत्रज्ञान विभाग जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काढण्यात आले. व्हेरियस इन्स्टिट्यूट इन इंडिया आर वर्किंग अंडर द कंट्रोल ऑफ धिस डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आज भारतामधले असणारे जे काही विविध असणाऱ्या जे काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्था जैव तंत्रज्ञानाच्या विभागाच्या अखत्यारीत राहून त्या ठिकाणी कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. आता याच्यामध्ये कशा कशाचा समावेश पहा. इट इन्क्लुड्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल फॅसिलिटी फॉर द ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर फॉर द सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स. जे याच्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थेचा समावेश त्याच्यामध्ये होताना दिसतो. देअर आर फॅसिलिटीज ऑफ द हायर एज्युकेशन अँड रिसर्च इन दिस इन्स्टिट्यूट फ्रॉम व्हेअर थाउजंड्स ऑफ स्टुडंट. बघायला सांगितलेले की देअर आर फॅसिलिटीज ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च इन दिस इन्स्टिट्यूट फ्रॉम व्हेअर थाउजंड्स ऑफ द स्टुडंट हॅव परस्यूड PhD डिग्रीज and contributing to the progress for the country in the field of the biotechnology. ह्याच्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थेमध्ये उच्च शिक्षणाची संशोधनाची सोय त्या ठिकाणी आणि याच्यामधून हजारो विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी पदवीचं शिक्षण घेऊन जैव तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार जो आहे तर तो हातभार त्या ठिकाणी. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.